वा, म्हणजे आईंना त्रास झाला तरी चालेल, पण तुमचा इगो नाही दुखावला गेला पाहिजे ना. ग्रेट. प्रिया, तसं काही नाही. आता तू शब्दात पकडू नकोस मला. तुला माहिती आहे मला काय म्हणायचंय. जे काही झालं त्यानंतर मी तुम्हाला समजून घेतलं ना, मग तुम्ही नाही का मला समजून घेणार? माझ्यासाठी म्हणून आईंशी खोटं बोला ना प्लीज. बघ प्रिया, दादा माझ्यापेक्षा मोठा आहे, मी त्याचा खूप रिस्पेक्ट करतो, पण म्हणून त्यांनी माझ्याशी कसंही वागलेलं चालणार आहे का? मी दादाशी माफी मागणार नाहीये किंवा त्याच्यासाठी खोटंही बोलणार नाहीये. दॅट्स फायनल. प्रीतम बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. प्रीतम प्लीज प्लीज एकदा विचार करा. प्रीतम, हे बघा आदित्य सर, प्रीतम सर चुकले असतीलही, पण देवी आईंना जर काय समजलं ना तर. अरे मग तिला समजलं तर काय? उलट मीच जाऊन सांगायला पाहिजे होतं तिला. आदित्य सर, उगाच ना खुळ्यावानी काय बी बोलू नका. रागाच्या भरात आपल्या वागण्याचा समोरच्या व्यक्तीला काय त्रास होऊ शकतो हे अनुभवलं आहे ना तुम्ही. पारू, हे बघ, मी प्रीतमला आजपर्यंत खूप सांभाळून घेतले, पण यावेळी नाही. सर, मी प्रीतम सरांबद्दल बोलतच नाही, मी माझ्या देवी आईंबद्दल बोलते. तुमच्या या भांडणाचा किती त्रास होऊ शकतो याचा विचार केलाय का तुम्ही? हे बघा आदित्य सर, माझी तुम्हाला विनंती आहे. देवी आईंनी जर का तुम्हाला विचारलं ना तर त्यांना सांगा की भांडण झालंच नाही म्हणून. माझी विनंती आहे, तुम्ही यांना. मी अशी खोटं बोलू शकत नाही. असं काय करताय तुम्ही? एकदाच माझं ऐका ना, मी विनंती करते सर, तुम्ही त्यांना काय बी सांगू नका. अरे नाही बाबा, अहिल्या मॅडमनी बोलवलंय. सर प्लीज नका ना सर, ऐका ना. आदित्य वहिनी, आदित्य आणि प्रीतम आली. काय झालं आई? आला दोघं? जरा काम होतं माझं, बस. मला सांगा, आपल्या इको फ्रेंडली स्कूलचं काम कुठपर्यंत आलं? म्हणजे काय चाललंय त्या कामाबद्दल? माझ्याकडून पूर्ण झालंय. मग कोणाच्या बाजूने राहिलंय करायचं? ऍक्च्युली ते प्रीतम उत्तर देईल. माझ्याकडे काय बघतोय रे तू? आई, माझ्याकडून पण क्लिअर आहे. आई, एन्व्हायरमेंट डिपार्टमेंटकडून अप्रुव्हल लेटर आणायचं काम त्याचं होतं. ते मी आपल्या मॅनेजरला सांगितलं. मग ते आलं नाही अजून. त्याची जबाबदारी आहे, मी काय करू? त्याला बोला ना. म्हणजे हे प्रोजेक्ट लीड तू करतोयस, त्यामुळे ही जबाबदारी तुझीच एक आहे. मिनिट, माझी जबाबदारी मला सांगू नकोस. मी बरोबर माझं काम नीट केलंय. एक मिनिट. लहान मुलांसारखे काय म्हणताय तुम्ही दोघं? भांडत मी नाहीये. म्हणजे मी बांधतोय? अरे शांत व्हा, काय चाललंय? प्रीतम, तुमच्या दोघांमध्ये काही वाद झालाय का? त्याच्याशी कोण वाद घाले? मलाही फार काही इंटरेस्ट नाही तुझ्याशी वाद घालण्यात, पण एक मिनिट. प्रीतम, तुम्ही दोघे एकमेकांशी बोलत नाही आहात का? असं काय नाही आहे, बोलतोय का आम्ही एकमेकांशी? प्रीतम, जे काही असेल ते स्पष्ट बोल. सगळे घरचेच आहेत. आई, मी याला हेच समजावायला गेलो होतो की अनुष्का याच्यासाठी योग्य नाहीये. याचं प्रेमही नाहीये तिच्यावर. मूर्ख आहे, स्वतःच्या मनातलं कळत नाही याला. बिझनेस, ऑफिस याबद्दल सगळं कळतं, पण या बाबतीत ढ आहे, म्हणून समजावायला गेलो होतो. पण नाही, दादाला सगळं कळतं ना, नेहमी चुकतो मीच. सत्य सहन झालं नसेल त्याला, राग आला त्याला आणि उठला आणि माझ्या कानाखाली मारली त्यांनी. सत्य काय आहे कोणी मला सांगणार आहे का? आदित्य, काय झालंय सांगशील? होय, आम्ही भांडलो.
बघा बघा, मी म्हंटल होतं ना, मी नेहमी खरं बोलते हो वहिनी. तुला वाटतं का आम्ही दोघं भांडू शकतो? एक मिनिट आदित्य, आता तुम्ही आमच्या समोर भांडण करत होता ना? त्याला भांडण म्हणतात. अरे पण आम्हाला बघताना तुम्ही दोघं भांडता असंच वाटत होतं ना. अगं आई आई, तुला कोणी काही तसं सांगितलंय का? एक मिनिट आदित्य, कुणी सांगितलंय, कधी सांगितलंय, कशाला सांगितलंय, किती वाजता सांगितलंय, काय गरजेचं आहे? कोण तू मला सांग ना, तुमचं भांडण झालं की नाही? हो किंवा नाही, येस और नो सांग. अगं नाही, आम्ही का भांडू? हा, मग मला कळलं ते. पोपट. अगं म्हणजे आम्ही पोपट गेला तुझा. सॉरी 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 सॉरी, एक्स्ट्रीमली सॉरी. मला ऍक्च्युली अजून ताणायचं होतं पण कंट्रोल. यार आदित्य अरे काय आहे? सॉरी तू काका, आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आणि प्रँक होता, इट वॉज जस्ट फन. माझ्या मुलांवर पूर्ण विश्वास होता, माझ्या संस्कारांवर पूर्ण विश्वास होता. माझी मुलं कधीही इतक्या टोकाला जाऊन भांडणार नाही हे माहिती होतं मला. दामिनी, तुला कुठून मिळतात ग या अशा बातम्या? वहिनी आपल्या हा मॅम, मला अर्जंट एक कॉल करायचा, मी आले. हा, तुम्ही पण आपापल्या कामाला जाऊ शकता. श्रीबाई, मी परत तोंडावर पडले, माझा पोपट झाला. बरं झालं यावेळेला तोंड तरी काळ नाही झालं. एक मिनिट बाहेर ये. तुझ्याशी बोलायचं. ऍक्च्युली ए बाबा, बस झालं तुझं खोटं प्रेम. आतमध्ये आई होती म्हणून मी काय बोललो नाही. हो मग मी पण आईला त्रास होऊ नये म्हणून काही बोललो नाही, कळलं का? पण योग्य वेळ आली की मी पण तिला खरं काय ते सांगणार. मी आजच सांगितलं असतं. तसं पण मला सवय आहे तिचा मार आणि ओरडा खायचा. तुझ्या वागण्याचं तिला वाईट वाटलं असतं ना, म्हणून काय बोललो नाही. हो प्रीतम सर, तुम्ही लहान आहात का असं वागायला? जाऊ दे पारू. ज्यांना मुळात समज असते ना त्यांना समजवण्यात अर्थ असतो. ज्यांना समजण्याची इच्छाच नाहीये त्यांना समजून काय उपयोग आहे? पारू बघ, समजवण्याची आणि समजण्याची भाषा कोण करतंय ते. मुळात जी माणसं समजूतदार असतात ना, त्यांना त्यांची चूक सांगितल्यावर ते एक्सेप्ट करतात. हे आता तुझ्याकडनं शिकून घेऊ मी. हा, हीच वेळ आली. पारू याला सांग, मला पण याला हाऊस नाही शिकवायची. हो मग शिकवायची जर हाऊस नसेल तर अरे नाहीच शिकवायचंय, कशाला शिकवू मग? ही एकदम चूक. काय चाललंय तुमच्या दोघांचं? म्हणजे एकमेकांवर राग आहे ना तुमचा? मग असं आडून कशा पायी बोलताय? एकमेकांना बघून बोला ना. तुम्हाला काळजी वाटते एकमेकांची म्हणून देवयाईंसमोर खोटं बोललात ना तुम्ही? मला ऑफिसला जायचं. प्रीतम सर, आदित्य सर, देवा आता तूच काहीतरी मार्ग काढ. तर हे असं घडलं सगळं. इल्या या गोष्टींची जास्त काळजी नको करूस तू. आपल्या मुलांमध्ये सगळं आलबेले ना, मग झालं तर. म्हणजे आदित्य आणि प्रीतमनी असं दाखवलं की सगळं छान आहे, पण काहीतरी तणाव आहे दोघांमध्ये. सगळं नेहमी सारखं नक्कीच नव्हतं. आईल्या प्राण्यांमध्ये एक नियम असतो. त्यांची पिल्लं चालण्याच्या, जगात वावरण्याच्या लायकीची झाली की त्यांना मोकळ्या रानात सोडून देतात. आपण माणसंच आपल्या पिल्लांना जास्त जपत असतो. मग एका वयात त्यांना जे काही करायचं असतं ते करतात. ते मग काय पडतात, धडपडतात, जखमा होतात. पण त्यावेळेला त्यांना कळतं की आपल्या कुटुंबापासून तुटून राहणं किती कठीण आहे. नक्की काय म्हणायचंय तुला श्रीकांत? माझ्या बोलण्याचा अर्थ एवढाच आहे की त्या दोघांमध्ये भांडण झाले ना, मग होऊ दे ना. एकमेकांपासून लांब राहिले की एकमेकांची किंमत कळेल. आणि बघ, आपल्या संस्कारांवरती माझा पूर्ण विश्वास आहे. ते दोघे विनाकारण नाही भांडणार. तू निश्चिंत राहा. हे बघ, तू असा धीर देतोस ना मला श्रीकांत, की मला अख्ख्या जगाशी लढण्याचं बळ येतं.
बापरे, एवढं कौतुक पुरे. आता तुम्हाला सांग, आदित्यच्या साखरपुड्याच्या आमंत्रणाचं पुढं काय झालंय? अरे हो, ते तुला सांगायचंच राहिलं. मी 2 दिवसात पुण्यात जाऊन येणार आहे. पुण्याला? कोणाकडे? लक्ष्मीकडे? नाही. अरे, मी लक्ष्मीकडे नाही जाणार आहे. तिला किती वेळा बोलवलंय मी, पण तिचं येणंच होत नाही. आत्ता आपल्या प्रीतमच्या लग्नासाठी सुद्धा इन्व्हिटेशन पाठवलं होतं, पण तरीही ती नाही आली. त्यामुळे यावेळेला मी पुण्यात जाणार आहे. बाकी सगळी आमंत्रणं करणार आहे, पण तिच्याकडे जाणार नाहीये. मग येईल रुसून. करेक्ट आहे तुझं. जाऊच नको त्याच्याकडे. नकोच देऊ आमंत्रण. श्रीनिवास पण बघा, माझी आठवण सुद्धा येत नाही त्याला. विसरून गेला तो. तू एक काम करत, त्या दोघांना आमंत्रण देऊच नकोस. नकोच बोलूस त्यांना. बाकीच्या सगळ्यांना दे, त्यांना आमंत्रण देऊ नकोस. पण श्रीकांत, मी एवढं पुण्यात जाणार आणि लक्ष्मीकडे नाही गेले तर तिला वाईट वाटेल ना रे. म्हणजे आदित्यचा साखरपुडा आहे आणि तिला इन्व्हाइट नाही केलं तर कसं दिसेल ते? तिचा जीव आहे आदित्यवर खूप. का असतोयस तू? माहितीये मला, हे गंमत करत होतो तुझी. तुम्ही वर्षानुवर्ष भेटणार आहेत ना, तरी तुमची मैत्री कमी होणार नाही हे सुद्धा माहितीये मला. जा त्यांच्याकडे नक्की. नक्की जाणार आहे. त्या निमित्ताने कितीतरी वर्षांनी लक्ष्मीला भेटता येईल. जा नक्की. प्रिया, अनुष्का, तू ये बस ना. प्रिया, ठीक आहेस ना तू? कसल्या विचारत होतीस? काय झालंय? काय काय झालं? कुठे काय नेमकं काय घडलंय हे माहिती आहे मला. दुखतंय? प्रिया, मी लवकरच या घरची सून होणार आहे. आपल्या दोघींमध्ये एक ऑफिशियल नातं निर्माण होणार आहे. अगं, आपण एकमेकींच्या जावा होणार आहोत. मग आपण दोघींनीच एकमेकींची पाठ राखायला पाहिजे ना. हे बघ, मी आज तुझ्याशी मैत्रीण म्हणून बोलते, ठीक आहे? अगं, मला माहिती आहे आपण आपल्या पार्टनरला समजून घेणं किंवा त्याने आपल्याला समजून घेणं हे ना कधी कधी पॉसिबल नसते. याची गॅरंटी खूप कमी असते. आता मी तुला कसं समजू? तू माझंच एक्झाम्पल घे ना. म्हणजे माझं आणि आदित्यचं. आदित्य माझा होणारा नवरा आहे, तरीही मी त्याला अजून नीटसं ओळखू शकले नाहीये. म्हणजे पारू जेवढे ओळखते ना त्याला, त्याच्यात 10% पण मी त्याला ओळखत नाहीये. त्याला काय हवं, काय नको, इनफॅक्ट घरातल्यांना काय हवं, काय नको हे फक्त पारूलाच कळतं. नाही म्हणजे मला तरी नाही वाटत ग असं, पण मला वाटतं. आता तू प्रीतमचं एक्झाम्पल घे ना. प्रीतमच्या प्रत्येक टॉपिकमध्ये पारू त्याला सल्ला देते, तेही तू त्याच्या आयुष्यात असताना. नाही, ऑफकोर्स ते दोघं बेस्ट फ्रेंड्स आहेत, तरी. अनुष्का, नेमकं काय बोलायचंय तुला? मला काहीही म्हणायचं नाहीये प्रिया. तू फक्त लक्ष दे. या घरात तुझी जागा दुसरं कोणी घेत नाहीये ना. म्हणजे एवढंच की मला काळजी वाटते प्रिया तुझी. गोड बोलून, चांगलं वागून पाठीत खंजीर खुपसणारी माणसं असतात. तू त्याची काळजी घे. आणि मी जे काही बोलले त्याचा विचार कर. अहो, आज जे काही घडलं ना, तर खरंच माझे काही चूक नव्हते. पहिल्यांदा असं झालं की मी जे बघितलं नाहीये ते मी वहिनींना बघितलं म्हणून सांगितलंय. म्हणजे आदित्य आणि प्रीतमचं भांडण झालंय हे मी माझ्या डोळ्यांनी नव्हतं बघितलं. अरे देवा, मग वहिनींना वरतून करून काय सांगितलंस तू? की ते भांडले, अगदी मारामारी झाली म्हणून? सॉरी, मला अनुष्काने जे सांगितलं तेच मी वहिनींना सांगितलं. म्हणजे माझं यावेळेला हे चुकलं की मी अनुष्काचं नाव नाही घेतलं तिकडे, कारण मला सगळं क्रेडिट घ्यायचं होतं.
आणि तेच करताना मी परत एकदा तोंडावर पडले. हे सगळं अनुष्काने सांगितलं तुला? अनुष्का आली, मी इथे अशी होते, ती म्हणाली जस्ट लुक ॲट यू, जस्ट लुक ॲट यू. तुम्ही या घरातली खूप महत्वाची व्यक्ती आहात, तुम्ही किर्लोस्करांची सून आहात, तुमची जबाबदारी आहे सगळी. नाही 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 नाही, जबाबदारी हा शब्द नव्हता. हा, ती म्हणाली तुमचा हक्क आहे या घरातल्या घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीत लक्ष घालायचा, असं म्हणाली. नाही नाही, ते ठीक आहे. पुढे काय म्हणाली? मी माझ्या डोक्यात काय पण भरवलं. तू काय लहान मुलगी आहेस का तुझ्या डोक्यात काही बरवायला? स्वतःला काही अक्कल नाहीये तुला? सगळीकडे मिरवत असतेस ना किर्लोस्करांची सून म्हणून. जरा किर्लोस्करांसारखं नीट वागायला शिक. एक मिनिट, काय चुकीचं वागलीये मी, सांगा मला. सतत आपल्याला मला बोलत असतात, मला पण सुधारायचंय, पण कसं सुधारू मी? या घरात कोणालाच माझी किंमत नाहीये, कोणीच सपोर्ट नाही करत मला. तू असं बोलायला लागली की छातीत गडगडायला लागतं माझ्या. डोळ्यातलं पाणी येतोच तुझ्या. नाहीये. हे काय बोलताय वेगळंच? इथं सोल्युशन द्या ना, मला सोल्युशनची गरज आहे. 1000 सोल्युशन दे. ऐकणार आहेस माझं? आज ऐकेन. तू एक काम कर, तू मौन व्रत ठेव. मौन व्रत? पण किती वेळ धरायचं हे मौन व्रत? आत्तापासून पुढचे 24 तास कोणालाही काहीच बोलायचं नाही, एक शब्दही. परफेक्ट. असंच इशाऱ्यात बोलायचं. हे बघ, तू असं इशाऱ्यात बोलत राहिलीस ना तर काहीच प्रॉब्लेम येणार नाही. जमणार आहे का तुला? हे बघ, तरच मी तुझ्या पाठीशी उभा राहीन. ऑल द बेस्ट. सावित्री आत्या बोल ना बरं बाळा, काय झालं? आत्या मला तुमच्याशी लय महत्वाचं बोलायचं आहे. अगं मग बोल की आत्या. बरं बाळा, काय झालं? शांत हो. काय झालं बोल तरी. आत्या आत्या, मला तुमच्याशी बोलावंसं वाटलं म्हणून मी इकडे आले. म्हणजे होतोय मला बी त्रास. कसं वागावं या परिस्थितीत तेच कळत नाही मला. म्हणजे आता बघा ना, देवी आई आहे ना, आदित्य सरांच्या गोष्टी ठीक झाल्या, पण त्या ठीक होईपर्यंत आदित्य सरांना प्रीतम सरांमध्ये भांडण झालं. भारू, अगं काय बोलायचं ते स्पष्ट बोल ना. काय झालं? काय बोलायचंय नक्की तुला? आत्या, आपण एखाद्या गोष्टीवर किंवा एखाद्या व्यक्तीवर मनापासून प्रेम करतो. आपण आपलं सर्वस्व विसरतो त्या व्यक्तीसाठी, आणि आपल्या डोळ्यासमोर ती व्यक्ती. बोल ना, वाक्य पूर्ण कर. थांबलीस का? बोल. आत्या, ते मी आदित्य सरांना प्रीतम सरांच्या नात्याबद्दल बोलत होते, बाकी काही नाही. खोटं बोलतेस तू. पारू बाळा, तुझ्या मनात काहीतरी वेगळं चाललंय आणि बोलतेस काहीतरी वेगळं. आत्या, माझ्या मनाचं काय, खोळी आहे मी.
हा ना माझं मन समजूतदार आहेस तू, शहाणीस. बरं बाळा, एवढं सोपं नसतं ग आपल्या मनातलं दुःख लपवून आपल्या घराला आनंदाचं पांघरूण घालणं.